आरक्षण रद्द झाल्यानंतर आता मराठा समाज आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळतो आणि पुण्यात आता मराठा समाजाकडून जोरदार घोषणाबाजी सुरू झालेली आपण म्हटलं होतं की आता हे लोण राज्यभर पसरणार आहे। इंदापूर नंतर पुण्यात आपण बघतोय मराठा समाजाकडून घोषणाबाजी सुरू झालेली आहे। नवी पेठेत आता पोलीस बंदोबस्त प्रचंड वाढवण्यात आलेला आहे। कायदा सुव्यवस्था बिघडू नये यासाठी मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यभरातला मराठा समाज हळूहळू आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळतोय। मराठा समाजाकडून ठिकठिकाणी घोषणाबाजी सुरू आहे। आपण सगळी दृश्य तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। काही वेळापूर्वी इंदापूर मधली आपण दृश्य दाखवली, टायर्स जाळून राज्य शासनाचा निषेध करण्यात आला आणि आता पुण्यातलीही आपण दृश्य बघतोय। पुण्यात मोठा फौजफाटा पोलिसांचा तिकडे वाढवण्यात आलेला आहे, तैनात करण्यात आला आहे, त्यांचा बंदोबस्त वाढवण्यात आलेला आहे। नवी पेठ परिसरातली ही सगळी दृश्य आपण बघतोय कारण तिथे अगदी काही वेळापूर्वी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह खास दृश्य आपण बघू शकतोय। आरक्षण रद्द झाल्यानंतर आता राज्यात कशा पद्धतीने मराठा समाज अधिकाधिक आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळतोय। सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय आरक्षण रद्द झाल्यानंतर मराठा समाज आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळतोय। जसं आधी म्हटलं की खरंच अनपेक्षित निर्णय होता हा सगळ्या मराठा समाजासाठी। तशा प्रतिक्रिया मराठा समाजातील नेत्यांकडून, त्या संपूर्ण चळवळीत असलेल्या कार्यकर्त्यांकडून आपल्याला मिळत होते आणि आता आपण बघतोय ही घोषणाबाजी, पुण्यातली ही दृश्य, काळ्या फिती लावून राज्य सरकारचा, राज्य शासनाचा निषेध करण्यात आलेला आहे। आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं, आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचं। कोण म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय म्हणतो देणार नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही मराठा। तर आपण बघतोय की कशा पद्धतीने आता मराठा समाज चांगलाच आक्रमक झालेला आहे। मराठा समाज हळूहळू रस्त्यावर उतरायला सुरुवात झालेली आहे। काळ्या फिती लावून निषेध करण्यात येतोय, राज्य सरकार विरोधात घोषणा देण्यात येत आहेत आणि मराठा आरक्षण आम्ही मिळवून राहणारच अशा पद्धतीचा विश्वास देखील या घोषणांमधून देण्यात येतोय। आपण जर एकूणच या सगळ्या समाजाची आणि लढ्याची पार्श्वभूमी बघितली तर मोठमोठाले मूक मोर्चे असतील त्यांनी काढलेले होते, ठोक मोर्चे काढलेले होते। त्यावेळी संपूर्ण राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघालेलं होतं या मोर्चांनी। मात्र नंतर हळूहळू ज्या पद्धतीने कोर्टाच्या सुनावण्या सुरू झाल्या आणि आजची सुनावणी खरं तर ह्या सगळ्यात खूप जास्त महत्त्वाची मानली जाते। या संपूर्ण मराठा समाजातील लढ्यासाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे आणि आज अशा पद्धतीने निकाल येणं, त्यानंतर मराठा समाज आक्रमक होताना आपल्याला बघायला मिळतोय। त्यामुळे आता मराठा समाजाकडून जोरदार घोषणाबाजी देखील सुरू झालेली आहे। इंदापूर आणि पुण्यातली आपण दृश्य बघतोय। नवी पेठेत पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात आता वाढवण्यात आलेला आहे। ही सगळी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय, लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण बघतोय। एकीकडे आता मराठा समाजातील काही कार्यकर्त्यांनी मुंडन करायला देखील सुरुवात केलेली आहे। खरं तर राज्य शासनाचा, राज्य सरकारचा हा निषेध आपण दृश्यांमध्ये बघू शकतोय। एकीकडे आपण बघतोय पुण्यात मराठा समाजातील जे सगळे नेते आहेत, मराठा समाजातील नेते खरं तर घोषणाबाजी करतात, दुसरीकडे मुंडन केलं जात आहे। पंढरपूर मधली ही सगळी आपण दृश्य बघतोय। पंढरपूर मध्ये मुंडन करून निषेध केला जातोय। आपण ही सगळी लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतोय, खास दृश्य फक्त आणि फक्त लोकशाहीच्या प्रेक्षकांसाठीची। या बातमीचे सगळे अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो आता राज्यभरात खरं तर हे लोण उमटायला सुरुवात होणार आहे कारण मराठा समाज या निर्णयानंतर आक्रमक झाल्याचं आपल्याला बघायला मिळते। पुन्हा एकदा अमोल धर्माधिकारी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया। अमोल, आपण बघतोय खरं तर सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मोठमोठ्या संतप्त प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। इंदापूरमध्ये टायर जाळले जात आहेत, पुण्यात आपण बघतोय जोरदार घोषणाबाजी केली जाते, पंढरपूरमध्ये मुंडन केलं जात आहे, काय सांगाल? नक्कीच जे सौरभ आपण पाहिलं तर जो निकाल आलेला आहे त्यावरती आता मराठा समाज आक्रमक झालेला आहे। पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यामध्ये टायर जाळून या निकालाचा निषेध करण्यात आलेला आहे आणि खास करून राज्य सरकारच्या विरोधात मराठा समाज आता आक्रमक झालेला आहे। ठिकठिकाणी मराठा समाज आता राज्य सरकार विरोधात घोषणाबाजी करतोय। पुणे शहरातही मराठा क्रांती मोर्चाकडून आंदोलन करण्यात आलेलं होतं, जोरदार घोषणाबाजी करण्यात आलेली होती। मात्र आता इथं आपण पाहिलं तर अनेक कार्यकर्ते हे आता निघून गेलेले आहेत, मात्र पोलिसांचा बंदोबस्त हा अजूनही या ठिकाणी तैनात आहे। कुठलीही कायदा सुव्यवस्थेचे प्रश्नचिन्ह निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात तैनात आहेत। मात्र पुणे जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातही आता
मराठा आरक्षणाचा जो निकाल आलेला आहे त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत आणि मराठा समाज आता आक्रमक होऊ लागलेला आहे. त्याचे पडसाद आपण पाहिलं तर इंदापुरातून सुरुवात झालेली आहे. इंदापूरमध्ये रस्त्यांवरती टायर जाळून या सर्व घटनेचा निषेध करण्यात आलेला आहे. सौरभ, निश्चितच आपण या संदर्भातले अधिकचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत. असेच जोडलेले आलेला आहे त्याचे पडसाद उमटू लागलेले आहेत आणि मराठा समाज आता आक्रमक होऊ लागलेला आहे. त्याचे पडसाद आपण पाहिलं तर इंदापुरातून सुरुवात झालेली आहे. इंदापूरमध्ये रस्त्यांवरती टायर जाळून या सर्व घटनेचा निषेध करण्यात आलेला आहे. सौरभ, निश्चितच आपण या संदर्भातले अधिकचे अपडेट्स तुमच्याकडून घेत राहणार आहोत. असेच जोडलेले राहा. तुर्तास आपण दृश्य बघतोय. ही दोन दृश्य पुण्यातली आणि पंढरपूरमधली आपण बघतोय. पुण्यात कशा पद्धतीने जोरदार घोषणाबाजी करण्यात येते. मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने रद्द केल्यानंतर आता संतप्त प्रतिक्रिया उमटू लागलेल्या संपूर्ण राज्यभरातून हळूहळू हे आंदोलन अधिकाधिक तीव्र रूप घेतलं जाईल असं हाकीत वर्तवलं जात आहे. आपण बघतोय एकीकडे इंदापूरमध्ये टायर जाळून निषेध करण्यात आलेला आहे. कुठेतरी हिंसक वळण लागू नये ही अपेक्षा सगळ्यांकडून व्यक्त केली जाते. दुसरीकडे पुण्यात जोरदार घोषणाबाजी राज्य शासनाविरुद्ध आणि पंढरपूरमधली जर आपण दृश्य बघितली मुंडन केलं जाते. कोण म्हणतो देणार नाही, म्हणतो देणार नाही. सरकार असेल, खासदार असतील, त्यांना तर आपण सगळी लोकशाहीची एक्सक्लुझिव्ह दृश्य बघू शकतोय कशा पद्धतीनं मुंडन केलं जात आहे. या सगळ्या संदर्भात विनोद पाटील याचिकाकर्ते यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केलेली आहे. बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. आपल्यासोबत याचिकाकर्ता विनोद पाटील आहेत, जाणून घेऊयात. भाऊ, खूप मोठ्या आशा होत्या परंतु पदरी निराशाच मिळालेली आहे. काय काय झालं नेमकं आज न्यायालयाने स्पष्ट केलं की मागास आयोगाचा रिपोर्टमुळे आम्ही समाधानी नाही. न्यायालयाने स्पष्ट केलं की मुंबई हायकोर्टाने दिलेला निर्णय हा आम्हाला मान्य नाही. न्यायालयाने स्पष्ट केलं की इंदिरा साहनी खटल्यामध्ये पुनर्विचार करण्याची गरज नाही. या पार्श्वभूमीवर आम्ही मराठा आरक्षण नाकारतोय असं न्यायालयाने जाहीर केलं. नक्कीच मराठा आरक्षणाच्या लढाईत नेमकं कोणती शस्त्र कमी पडली, म्हणजे काय कमी पडलं, कुठं पाणी उरलं नेमकं? मराठा आरक्षणामध्ये युक्तीमध्ये आम्ही कमी पडलो, रणनीतीमध्ये आम्ही कमी पडलो. आम्ही वारंवार सातत्याने राज्य सरकारला सांगत होतो की आपण हे प्रकरण गांभीर्याने घ्या, परंतु जसं काय एखादा राजकीय आरोप त्यांच्यावर होतोय असं त्यांना वाटत होतं. मागच्या सरकारलाही तसंच वाटायचं की आम्ही कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते आहोत. ज्या दिवशी सरकार हा चष्मा काढून फेकून देईल आणि साफ मनाने मराठा समाजाकडे बघेल त्या दिवशीच आमचा प्रश्न मार्गी लागेल असं मला या ठिकाणी वाटतं. परंतु राज्य सरकारने व विरोधी पक्षाने एकत्र येऊन काहीतरी उपाय आमच्यासाठी करावा एवढीच आमची आज या ठिकाणी मागणी आहे. नक्कीच निकालानंतर समाज बांधव हे रस्त्यावर उतरलेले आहेत. त्यांचा रोष पाहायला मिळतोय, आक्रोश पाहायला मिळतोय. त्यांना काय आवाहन कराल? हे निश्चित मराठा समाजाची एक पिढी बर्बाद झालेली आहे. न्यायपालिकेवर आम्हाला विश्वास होता, विश्वास आहे. पुढच्या न्यायालयामध्ये आम्हाला न्यायदान होईल. परंतु एक सकारात्मक काहीतरी घोषणा राज्य सरकारने करावी, जेणेकरून आम्हाला कुठे विश्वास बसेल की आजही सरकार आमच्याबाबत उभी आहे. सचिन बडे, लोकशाही न्यूज, औरंगाबाद. शिक्षण आणि नोकरीतील आरक्षण त्यामुळे रद्द झालेलं आहे. मराठा समाजाला आरक्षणाची गरज वाटत नाही असं निरीक्षण कोर्टानं नोंदवलेलं आहे. आणि सध्याच्या परिस्थितीत आरक्षण देणं शक्य नसल्याचं कोर्टानं म्हटल्यानंतर मराठा आरक्षण आणि मराठा समाजातील लोक जे आहेत प्रचंड आक्रमक झाले आहेत आणि राज्यभरात त्यांच्या संतप्त प्रतिक्रिया उमटू लागलेल्या आहेत. विविध ठिकाणून आंदोलनं सध्या सुरू झालेली आहेत. प्रदीप कापसे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेले, त्यांच्याकडून अधिकची माहिती घेऊया. प्रदीप, आपण बघतोय खरं तर संपूर्ण राज्यात आता संतप्त प्रतिक्रिया उमटतात. विशेषतः पुण्यात जर आपण बघितलं, इंदापूरमध्ये टायर जाळून निषेध केला जातोय, जोरदार घोषणा होत आहेत. नवी पेठ किंवा मग पंढरपूरमध्ये मुंडण केलं जात आहे. काय कशा पद्धतीच्या प्रतिक्रिया असतील मराठा समाजाच्या? खरं तर सौरभ, जसं इंदापूर असेल, पंढरपूर असेल, पुण्यातल्या नवी पेठेमध्ये आंदोलन केलं जाते, तसंच पुण्यामध्ये क्रांती चौक मोर्चे आहेत, तो देखील आक्रमक झालेला आहे. सकाळपासून अनेक ठिकाणी खरं तर निदर्शनं करण्यात येते. विशेष म्हणजे अनेक मराठा क्रांती चौक मोर्चे असेल, मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांना जे आहे ते पोलिसांकडून ताब्यात घ्यायला सुरुवात झालेली आहे. मात्र आता हे कार्यकर्ते जे आहेत ते कार्यकर्त्यांनी आपण जर या ठिकाणी बघितलं तर ही अशा पद्धतीची जी दांडकी आहेत ती हातामध्ये घेतलेली आहेत. आम्ही सरकारचे जे मंत्री आहेत
त्यांना आम्ही रस्त्यावरती फिरू देणार नाही, हा जो इशारा आहे तो खरं तर या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. काय नेमकं तुम्ही आज हातामध्ये काठी घेतलेला आहे, दंडुका घेतलेला, काय नेमकं कारण आहे? सरकारच्या नाकर्तेपणामुळं आज एवढा मोठा संघर्ष उभा केलेला मराठा समाजाच्या न्याय हक्काचा आज माफीक मिळालेला आहे. त्याला सर्वस्वी जबाबदारी आहे, सरकार आहे, हे मंत्री आहे, हे मुख्यमंत्री आहे. आणि म्हणून आज आम्ही झेंडा काढून तो दांडा हातात घेतलेला आहे. या सरकारच्या एकाही मंत्र्याला तर रस्त्यावर फिरू देणार नाही की मराठा क्रांती ठोक मोर्चाची पाटील तुमची भूमिका आहे? आमचा मराठा समाजावर ह्या सरकारने अन्याय केलेला आहे. ह्या पुढील आता आम्ही आबासाहेबाबरोबर सगळे महाराष्ट्रातले मातंग समाज असेल आणि मराठा असेल, मराठी ठोक मोर्चाचे प्रमुख आबासाहेब पाटील असतील, त्यांच्या खांद्याला खांदा देऊन जसे आदेश दिले त्याप्रमाणे आम्ही हे करणार आहोत. आणि अशोकराव चव्हाण, महाराष्ट्राचे उद्धव ठाकरे या ठिकाणी जिथे कुठे असतील त्यांना आम्ही महाराष्ट्रामध्ये अडून प्रयत्न करणार आहोत की तुम्ही मराठा समाजावर का अन्याय केलेला आहे. आता खरं तर तुम्ही तुमच्यावरती हातामध्ये काठी घेण्याची वेळ आलेली आहे. इतके दिवस शांततेने मोर्चे सुरू होते, आज नेमकी हातामध्ये काठी घेण्याचं कारण काय? हे काठी घेण्याचं कारण आहे की आम्ही झेंडा काढून दांडा हातात घेतलेला आहे, आमच्यावर अन्याय केलेला आहे. आणि ही काठी माननीय मुख्यमंत्री असतील हे त्यांची काठ फोडण्यासाठी दांडा हातात घेतलेला आहे. काय नेमकं कारण आहे? आता मागून नाही मिळत नसेल तर ठोकून नाही घ्यायची वेळ आलेली आहे. भरपूर झेंडे दाखवले, आता झेंडा काढून दांडा हातात घेतलेला आहे. आणि हा दांडा आता महाराष्ट्राच्या काही मंत्र्याला कुठं फिरू देणार नाही. आमच्या नायकासाठी सरकारने निर्णय घ्यावा. सुप्रीम कोर्टानं आरक्षणाचा रद्द केल्यानंतर सरकारची भूमिका काय असेल? 70 वर्ष झालं, 70 वर्ष या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज उघड्यावर पडलेला आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये तुम्ही राजकारण आमच्या सोबत करत असेल तर हा दांडा लक्षात ठेवायचा. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळे युवक मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेतृत्वाखाली दंडुका मोर्चा घेऊन तुम्हाला बाहेर पडून सगळे आपण त्या ठिकाणी बघितलं की महिलांनी सुद्धा हातामध्ये, तू सुद्धा हातामध्ये खरं तर काठी घेतली आहे, काय कारण आहे? मराठा समाजाला जर न्याय मिळत नसेल तर झेंडा काढून दांडा हातात घेतलाच पाहिजे. एक मराठा, एक मराठा, एक मराठा. खरं तर सौरव, आपण या ठिकाणी बघितलं की मराठा समन्वयक जे आहेत ते चांगलेच आक्रमक झालेले आहेत. इतके दिवस शांततेनं मोर्चे काढले, मूकमोर्चे निघाले, तरी सुद्धा जे आरक्षण आहे ते मात्र सुप्रीम कोर्टामध्ये टिकू शकलेला नव्हतं. आणि आज जो निर्णय आहे तो खरं तर सुप्रीम कोर्टानं दिलेला आहे. या निर्णयाच्या विरोधात आता आम्ही भविष्यामध्ये हातामध्ये दंडुका घेऊन मोर्चा काढू अशी जी भूमिका आहे, असा जो पवित्रा आहे तो खरं तर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी घेतलेला आहे. मात्र आता इथून पुढच्या काळामध्ये हे कार्यकर्ते जे आहे ते आरक्षणाच्या विरोधात खरं तर नेमका कशा पद्धतीने आंदोलन करतात हे पाहणं महत्वाचं आहे. सौरव, निश्चितच यापुढे त्यांची नेमकी काय ते पावलं उचलतात हे बघणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे प्रदीप. पण त्याच वेळेला आपण त्यांना अजून एक प्रश्न विचारूया की आतापर्यंत त्यांनी मूक मोर्चे काढले, खरंच ही इतकी संतप्त वेळ आली आहे का की हातात दंडुका घेऊन दंडुका मोर्चा त्यांनी काढावा? सरकार खरंच इतकं चुकलं असं त्यांना वाटतंय का? नक्कीच खरंच आपण त्यांना विचारणार आहोत. इतके दिवस तुम्ही शांततेनं मोर्चे काढले, मात्र आता तुम्ही म्हणताय की हातामध्ये आता आम्ही काटे घेऊन मोर्चे काढू. तुळजापूरच्या सभेमध्ये तुम्हाला आठवत असेल एकदा संभाजीराजेंनी सूचक वक्तव्य केलेलं होतं की आता हातामध्ये तलवारी घेण्याची वेळ आलेली आहे. त्यानंतर खरं तर त्यावेळेस स्पर्धा परीक्षांचा विषय सुरू होता. संध्याकाळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेला संबोधित केलं आणि मराठा आरक्षणामुळे खरं तर जी स्पर्धा परीक्षेची होणारी परीक्षा होती ती पुढे ढकललेली होती. आता तीच खरं तर वेळ आलेली आहे का असं तुम्हाला वाटतं? सरकारकडं मराठा समाजाच्या अपेक्षा सगळ्या संपलेल्या आहे. आम्ही सर्वस्व गमावलेलं आहे. आज आमचे 42 बांधव गेलेले आहेत. अनेक अण्णासाहेब जावळे पाटलांच्या पासून शालिनताई पाटलांच्या पासून अनेक लोकांनी ह्या आरक्षण लढायला बलिदान दिलेलं आहे. ते बलिदान आम्ही कदापि वाया होऊन देणार नाही. आज या सरकारनं जर मराठ्यांना न्याय नाही दिला तर आज दांडका हातात घेतलंय आणि येत्या काळामध्ये सरकारनं आम्हाला तलवारी हातात घ्यायला लावू नये. आणि जर तलवारी हातात घेतल्या तर ह्यातला एक मंत्री आमदार कुणी रस्त्यावर फिरू शकणार नाही. ही संसद, विधानसभा बरखास्त करायची वेळ येईल. मराठ्यांच्यावर अन्याय कराल तर याद राखा, आम्ही सुद्धा संविधानात आहे. घटनेची कलमं आम्हाला सुद्धा लागतात. ज्या घटनेची त्या संविधानाची वार्ता केली जाते त्या घटनेत आम्ही नाही, त्या संविधानात आम्ही नाही. आम्हाला सुद्धा तितकाच अधिकार आहे, आंदोलन करण्याचा अधिकार आहे, न्याय मागण्याचा अधिकार आहे. आणि आज त्या पद्धतीने लाखो गोरगरिबांच्या तुमचे खरं तर डोळे आबा पाणावलेले आहेत. का नेमकं कारण आहे? का नेमकं डोळ्यामध्ये अश्रू येत आहेत? आज आम्ही गेल्या 10 वर्षापासून संघर्षामध्ये मी स्वतः उभा आहे. मोठे मोठे आंदोलन केलेत, घरदार त्याग केलेला आम्ही तेवढा समाजासाठी, आरक्षणासाठी. त्यावेळेला एवढी मोठी लढाई उभा केली, आरक्षण मिळेल ह्या भावनेतून आज मोठी अपेक्षा होती. परंतु तो आज अपेक्षाभंग झाला, या नाकर्ते सरकारमुळे झाला. अरे राजकारण किती करायचं आहे? यापुढे मराठे तुमच्या राजकारणाला भीक घालणार नाहीत. आता मराठा समाजाची एकजूट तयार होईल आणि समाज ज्या वेळेला आजच्या क्षणापासून तुम्हाला सांगतो
समाज कधी बाहेर पडेल, कुठं बाहेर पडेल आणि कसा पडेल हे या सरकारला सुद्धा माहीत पडणार नाही. आणि या दांडक्याच्या माध्यमातून सांगतो, झेंडा नाही तर दांडा हातात घेऊन बाहेर पडणार आहे. वेळ पडल्यास तलवारी सुद्धा हातात घेऊ, हिंमत असेल तर अडवून दाखवा. खरं तर सौरव, आपण बघतोय की अनेक कार्यकर्त्यांच्या डोळ्यामध्ये सुद्धा पाणी आलेलं आहे. अनेक वर्षांचा संघर्ष रस्त्यावरती उतरून केला, मात्र अखेर तो संघर्ष जो आहे तो पाण्यामध्ये गेलेला आहे, अशी जी खरं तर भावना आहे ती कार्यकर्ते व्यक्त करतायत. आता वेळ पडली तर आम्ही हातामध्ये काटे घेतलेले आहे, तलवारी सुद्धा घेऊ, असा खरं तर सूचक इशारा जो आहे तो मात्र कार्यकर्ते सरकारला देताना पाहायला मिळतो. निश्चितच प्रदीप, या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत. तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या अपडेट्ससाठी. दरम्यान आपण बघतोय की सुप्रीम कोर्टानं मराठा आरक्षण रद्द केल्यानंतर मराठा समाजामध्ये संतप्त प्रतिक्रिया बघायला मिळतात. आपण बघतोय की दंडुके हातात घेऊन समाजातील कार्यकर्ते रस्त्यावर निघालेत आणि ह्यापुढे कोणालाही कुठल्याही मंत्र्यालाही रस्त्यावर फिरकू देणार नाही असा थेट इशारा त्यांनी दिलेला आहे. मराठा समाजातील काही पदाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमोल धर्माधिकारी यांनी. बघूया. समाजासाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा होता, मात्र मराठा समाजाची फसवणूक झाल्याचा आरोप मराठा समाजाकडून करण्यात येतोय. आपल्यासोबत काही पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया. कसं बघताय आजच्या या निर्णयाकडे? हे सगळं अनपेक्षित होतं. हे अतिशय अनपेक्षित होतं, कारण माजी न्यायमूर्ती गायकवाड आयोगाचा एक भक्कम पाठबळ असल्यामुळं, आयोगाच्या या अहवालावर आधारित हे आरक्षण दिलं असले म्हणजे हायकोर्टात टिकलं असल्यामुळं ह्याला कुठं धक्का लागला असं वाटत नव्हतं. राज्य सरकार ही बाजू मांडण्यामध्ये निश्चितपणे कमी पडलं. त्या 5 जजेसचं बेंच बसवायची मागणी सुद्धा बाकीच्यांनी केल्यानंतर वरती मागणं घोडं असं राज्य सरकारने एक महिना दीड महिना उशीर अशी मागणी केली. वकील कधी अनुपस्थित होते, कधी ते अनावश्यक कागदपत्र त्यांनी सुप्रीम कोर्टामध्ये सादर केली. थोडक्यात या राज्य सरकारच्या हलगर्जीपणामुळं हे मराठा समाजाला भोगावं लागणार हे त्यांचं पाप आहे. दुसरं सरकार असतं तर हा प्रश्न सुटला असता असं म्हणायचं आहे. नाही, असं कुठलं सरकार असेल तर आरक्षणाचा मुद्दा सुटतो असा विषय नाही आहे. विषय असा आहे की चांगल्या पद्धतीने सुप्रीम कोर्टामध्ये जर मांडलं असतं तर आरक्षण टिकलं असतं. मग त्याच्यात चुका राज्य सरकारच्या पण असू शकतात आणि केंद्र सरकारच्या पण असू शकतात. आता अशी परिस्थिती आली की महाराष्ट्र विरुद्ध इतर राज्यांना न्याय वेगळा आणि महाराष्ट्राला न्याय वेगळा, हे दिल्लीतून नवीन आलेलं हे निकाल आहे आणि याचा या ठिकाणी 100% मराठा समाज म्हणून आम्ही निषेध करतो. तुम्हाला काय वाटतं, इतके दिवस तुम्ही आंदोलनं करत होता, मोर्चांमध्ये सहभागी झालेला होता, मात्र आज नेमकं पदरी काय पडलं? नाही, पदरी निराशाच पडलेली आहे. आणि ही निराशा म्हणाल तर माझ्या आयुष्यामध्ये सगळ्यात दुःखद प्रसंग जर कोणता असेल तर या निकालाचा असेल. त्याची कारणं अशी आहेत: रोडवरची लढाई लढली, न्यायालयीन लढाई लढली, न्यायालयामध्ये सरकारच्या वतीने बाजू मांडायला सरकार कमी पडलं. आम्ही स्वतः पदरमोड करून दिल्लीला जाऊन त्या ठिकाणी सुप्रीम कोर्टाची लढाई लढायला देखील आम्ही तयार राहिलो. यांनी राज्यकर्त्यांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला 102व्या घटनादुरुस्तीच्या अनुषंगाने. ती घटनादुरुस्ती झालेली नाही. त्याच्या झालेली असताना देखील या आरक्षणाचा कुठल्याही पद्धतीने बाधा लागत नाही याचा देखील विचार केला. केंद्रीय कॅबिनेट मंत्र्यांना, केंद्रीय राज्यमंत्र्यांना आम्ही जाऊन भेटलो. त्या ठिकाणी 102व्या घटनादुरुस्ती अधिकार जात नाहीत असं पत्र आमच्यासारख्या सामान्य कार्यकर्त्यांनी केंद्रात भेटी घेऊन सुप्रीम कोर्टामध्ये सादर करायला लावलं. ही कामं कोणाची होती? राज्यकर्त्यांची, राज्य सरकारची होती. ती त्यांनी केली नाहीत. आम्ही एवढी मेहनत करून देखील आज ही निराशा आमच्या पदरात आली. या राज्यकर्त्यांचा आम्ही निषेध व्यक्त करतो. अमोल धर्माधिकारी, लोकशाही न्यूज, पुणे. आरक्षण रद्द झाल्यानं मराठा समाजात रोष व्यक्त होतोय. आजचा लागलेला निकाल संपूर्ण मराठा समाजाला धक्का देणार आहे. पुन्हा राज्यात मोर्चे आणि आंदोलनं पेटण्याची शक्यता व्यक्त केली जात असून मराठा समाज आता संतापलेला आहे. मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सचिन बडे यांनी. मराठा समाजाचं लक्ष लागून होतं ते म्हणजे आजच्या निकालाकडे, परंतु आजचा निकाल हा धक्कादायक लागलेला असून आता मराठा समाज बांधवांची काय प्रतिक्रिया आहे जाणून घेऊयात. कारण आता जनसागर उसळत आहे आणि आपण पाहतोय की राज्यभरामध्ये पडसाद सुद्धा पाहायला मिळत आहेत. भाऊ, काय सांगाल? तुम्ही ह्याच आरक्षणासाठी मोर्चे काढले, आंदोलनं केली, त्यानंतर विविध प्रकारची गनिमी कामाने आपण कामं देखील केलेली आहेत, परंतु या घडीला आता निराशा पदरी पडलेली आहे. मग आता आजचा दिवस हा मराठा समाजासाठी आजचा दिवस हा काळा दिवस आहे. आणि हे सरकार मराठा आरक्षणाची बाजू मांडण्यासाठी सर्वोच्च न्यायालयामध्ये कुठंतरी कमी पडलेलं आहे आणि याची किंमत नक्कीच या सरकारला तर येणाऱ्या काळामध्ये याची मोजावी लागणार आहे. तर मला या माध्यमातून राज्य सरकारला एक सांगायचं की तुम्ही अजून मराठा समाजाला याच्या माध्यमातून सवलती देऊ शकतात. आज आरक्षण जरी रद्द झालं तर विद्यार्थ्यांचा प्रश्न असेल, ज्याच्या मुलांना आज आरक्षणामधून नोकऱ्याचा जो प्रश्न होता तो आपण सोडू शकता. त्यामुळे जर तुम्ही या सोडला नाही तर येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचा संघर्ष तुम्हाला माहिती आहे. आणि आम्ही काही कोरोनामुळे शांत जरी बसलो असं, परंतु आम्ही शंड नाही येत. आणि येणाऱ्या काळामध्ये मराठा समाजाचा जर उद्रेक तुम्हाला जर बघायचा नसेल तर तुम्ही येणाऱ्या काळामध्ये परत मराठा समाजाला कुठंतरी तात्काळ न्याय दिला गेला पाहिजे. नसता मराठा समाज परत तुम्हाला तुमची जागा दाखवून देण्यासाठी तयार आहे.
नक्कीच आपल्यासोबत असा एक युवक आहे, त्याने आरक्षणासाठी आत्महत्येचं पाऊल देखील उचललेलं होतं. दादा, तू मोठं पाऊल उचललं होतं आरक्षणासंदर्भामध्ये, परंतु आता ज्याच्यासाठी पाऊल उचललं होतं त्याच्या विरोधातच झालेलं आहे. मग आता जर आरक्षणचं हे झालं, आता बोला काय आम्हाला ते सुचत नाही. आम्ही एवढं जीव देऊन बी सरकारला जर जागा येत नसेल तर आम्ही करायचं काय? तर आम्ही आता जीव देऊ शकतो. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना मंत्रालयात जाऊन आम्ही त्याला तोंडावर काळ करणार. याच्यापुढे आम्ही काहीच करणार नाही. नक्कीच आपण पाहू शकतो की युवकांचे असेल, त्यानंतर समाज बांधवाची असेल प्रतिक्रिया आपण जाणून घेतलेली आहे. त्यांच्या मनामध्ये अद्यापही राग आहे, रोष आहे आणि त्यांची एकच मागणी आहे, तर अजूनही वेळ गेलेला नाही आहे. जर राज्य सरकारनं जर मनावर घेतलं तर पुन्हा एकदा निराशा न पडता कुठंतरी आशा पडेल आणि सर्व समाजाचा कुठंतरी फायदा होईल.